श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं 133व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। सनस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कला दिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरव रायकर, राजाभाऊ चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच पुण्यातील विविध मंदिरे, धार्मिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरता ट्रस्ट प्रयत्नशील आहे। यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे। पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत 5 थरांचा गोपुर असणार आहे। त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत। तर गाभाऱ्यात विष्णू, लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नरसिंह यांच्या मूर्ती असतील। मुख्य मकराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे। नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे 100 फूट इतकी असेल। पद्मनाभ स्वामी हे अनंत शयन मुद्रेत विराजमान असे भगवान विष्णूंचे एक रूप आहे, जे शेषनागाच्या त्यांच्या नाग पर्वतावर शाश्वत योगित निद्रेमध्ये गुंतलेले आहेत। पद्मनाभ स्वामी हे त्रावणकोर राजघराण्याचे पालक देवता देखील आहेत। याच पद्मनाभ स्वामी मंदिराची रचना अत्यंत विलोभनीय असून मुख्य तीर्थक्षेत्र म्हणून याची सर्वदूर ख्याती आहे। प्रतिकृतीचा आकार 120 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे। यामध्ये 30 भव्य खांब असून 500 देवी देवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत। गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल। मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल। कला दिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडप व्यवस्था काळे मंडपवाले यांनी केली आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सजावटीचा शुभारंभ आज या ठिकाणी बाबूराव सनस मैदानाच्या समोर आपला दरवर्षीप्रमाणे होतोय। आजच्या सजावटीच्या निमित्ताने पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाची चाहूल सुरू होते। पद्मनाभ मंदिराचा केरळमधील अतिशय सुंदर मंदिराचा देखावा यावर्षी आपण साजरा करणार आहोत। 88 दिवस अजून बाकी आहेत, परंतु आपला प्रयत्न यावेळेस 29 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। 15 ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण सजावट पुणेकर नागरिकांकरता, महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांकरता, देशातून येणाऱ्या भाविकांकरता, विदेशातून येणाऱ्या भाविकांकरता ही सजावट सर्वांना जास्तीत जास्त दिवस बघायला मिळावी म्हणून 15 ऑगस्टपर्यंत ही सजावट पूर्ण करण्याचा संकल्प ट्रस्टने केलेला आहे। विनायक रासकर यावर्षी ह्या सजावटीचं जे निर्मिती करणार आहेत ते विनायक रासकर आहेत। काळे हे आपले मंडपवाले आहेत आणि त्याला नयनरम्य विद्युत रोषणाई ही वायकर बंधूंच्या माध्यमातून आपली केली जाणार आहे। सजावट हा त्याच्यातला एक भाग आहे। गणेशोत्सव जो आपल्या धार्मिक परंपरेनुसार दगडूशेठ हलवाई अतिशय भव्य दिव्य पद्धतीने करत असते, त्या पद्धतीने यावेळेस नियोजनबद्ध उत्सव हा नेहमीप्रमाणे साजरा होणार आहे आणि यावेळेस काही कोटी लोक या उत्सवात येतील असा आमचा मानस आहे। आज गणेशोत्सवाचा श्री गणेशा या ठिकाणी झाला आहे आणि डेकोरेशनचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे 100 फूट उंच हे डेकोरेशन असणार आहे आणि रस्त्याच्या दुतर्फ जे नेहमी आपल्याला काढायला लागते तर हे यावेळी जरा आम्ही 30 फुटाच्या वरतीच सगळं डेकोरेशन करतो आहे, त्यामुळे ते विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा राहणार नाही अशा पद्धतीचं यावेळी बनवलेलं आहे। खूप छान होईल आणि गणपतीचा आनंद गणेशोत्सवाचा जो आहे हा आजपासून खरा चालू झाला। जो वयस्कर लोक, तरुण मुलं आणि लहान मुलं या सगळ्यांच्या आनंदाचा हा उत्सव आहे। याची सुरुवात आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या पूजेतून झालेली आहे। जय गणेश। नमस्कार। यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे आपण केरळमधले पद्मनाभम स्वामी मंदिर जे आहे, जे जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे, तर तेच मंदिराची प्रतिकृती, भव्य प्रतिकृती आपण यंदाच्या सजावटीसाठी करत आहोत।
120 फूट बाय 90 फुटाचा हा सेटअप आहे आणि त्याची उंची 100 फूट असणार आहे. जास्तीत जास्त डिटेल काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कळसावर म्हणजे गोपूर ज्याला म्हणतात त्याच्यावर साधारण 500 मूर्त्या असणार आहेत आणि भव्य प्रमाणातले याळी पिलर जे म्हणतात साऊथला तसे 30 खांब असणार आहेत. याच्यामध्ये एक प्रमुख गणपतीच्या वरच्या बाजूला एक घुमट असणार आहे. त्याचप्रमाणे 3 मोठी सिलिंग असणार आहेत. अशी प्रत्येक ठिकाणी कलात्मकता दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही संधी मला मंडळाने दिली त्याकरता मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कामाची आत्ता सुरुवात झाली आहे. 10% काम झालेलं आहे. म्हणजे ज्याला मोल्ड तयार करणे म्हणतात, माती काम करून मोल्ड तयार करणे, ते काम आता पूर्णत्वास चाललेलं आहे आणि आता फायबर प्रोडक्शन आजपासून चालू होणार आहे. आमचा प्रयत्न हा असेल 25 तारखेला गणपती आहे, 27 ऑगस्टला गणपती आहे, 25 ऑगस्टपर्यंत ही पूर्ण कलाकृती पूर्ण झालेली असेल.